तर तुम्हाला माहिती आहे का ही खुश काय? चला मंडळी, मी तुम्हाला सांगते. तर दिवसाची सुरुवात झाली आहे लावण्यापासून मार खाऊन. तर माझ्या आत्याच्या मुलीला जायचं होतं तिच्या घरी, कारण भाऊबीज होती. तर त्यानंतर मी इंस्टाग्रामवर बघितलेलं हे तोरण कसं बनवतात ते, आणि त्याच्यानंतर आलेला दादा, त्याने हा दिला मस्त फ्रॉक. तर तोरण बनवून झालेले. तर कसं वाटतं ते नक्की सांगा. त्यानंतर आम्ही बसले जेवायला, कारण आम्हाला काढायची होती रांगोळी, ती पण फुलाची. तर मम्मीने घेरू लावलेला तो आम्ही काढून घेतला, आणि ही सर्व फाफट पसारा आम्ही खोलून बसलेलो, आणि माझी बहीण झाडू मारत इग्नोर करायला. त्यानंतर संध्याकाळी आम्ही बनवलेलं गेट रेडी विथ मी. पाठीमागे ही माझ्या भूतासारखी उभी होती. त्यानंतर आम्ही दोघांनी घेतलं एकमेकांना ओवाळून, कारण आम्ही दोघे एकमेकांना ओवाळून घेतात भाऊबीजेच्या दिवशी. मी तिला ओवाळो का तिने मला ओवाळो, पाया तर माझ्याच पडावे लागतील तिला, कारण मीच मोठी आहे. सो मी त्यासाठी गिफ्ट ऑर्डर केलेलं, पण ते अजून आलेलं नाही आहे. सो तिने मला दिलं, तिचं मी नंतर देणार. तर मी तिचं गिफ्ट ओपन करून बघत होते. हां बाई, तूच मला दिलं आहे, मी थोडी बोलली मी तुला दिलं आहे. त्यानंतर हा मस्त कप भेटलेला आहे, माझ्या आउटफिटवर मॅच झालेला. तीच मला बोलली आउटफिटवर, पण मी इथे बोलणार. त्यानंतर तिला लावायचा होता गजरा, तर तो लेट आला. त्यानंतर आम्ही 8 वाजता लावला काहीतरी, बघा नखरे. त्यानंतर झाले देवबत्तीचे टाईम. तर घरामध्ये बत्ती लावायचे होते, तर आम्ही सर्व तेल वगैरे टाकून पूर्ण बत्ती वगैरे करून घेतली. तर माझं लक्ष नव्हतं आणि मला चटका लागला. त्यानंतर आत्ता मी सांगते ही खुश का आहे ती, कारण भाऊबीजीला तिला भेटलेले आहेत तिच्या मनपसंतीचे कुर्ते, जे तिला जसे हवे होते तसे. त्यानंतर फटाके फोडायला सुरुवात झालेली आहे. पहिलाच होता तो खुश निघाला, दुसऱ्याची काय अपेक्षा करणार आम्ही. आम्ही पण फुटून जाते. तिला कधीपासून बोलत होती मी तुझं फोटो काढते. नाही, फालतूची पंचायतच करायची असते. त्यानंतर गाइस तुम्हारा भाई खुश है क्योंकि पैसा मिला है तुम्हारे भाई को पैसा. तो आज के लिए बस इतना ही. गुड बाय. भारत माता की जय.